नमस्कार, अनुपमा स्वादिष्ट पाककृतीमध्ये आपलं खूप खूप स्वागत। आज आपण बघूया एक प्रोटीन चीला परफेक्ट ब्रेकफास्ट रेसिपी आहे। ही डब्यासाठी पण खूप छान आहे। त्यासाठी मी इथे घेतलेली आहे सालवाली मूग डाळ जी मिळते ती भिजवली आहे। 3 ते 4 तास अशी भिजवून ठेवायची छानपैकी। ती भिजवलेली डाळ 1 वाटी घेतली आहे। 2 मिरच्या घेतल्या आहेत, तसेच कोथिंबीर थोडी घेतली आहे, जिरे घेतले आहेत। हे तीनही आपण एकत्र वाटणार आहोत। शिवाय वरती घालण्यासाठी म्हणून इथे मी बारीक चिरलेला कांदा घेतला आहे, कोबी घेतलेला आहे, कांद्याची पात घेतली आहे थोडी बारीक चिरून, टोमॅटो बारीक चिरलेला घेतलेला आहे आणि थोडीशी ही ढोबळी मिरची जी आहे ती, म्हणजे ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या आपण घालू शकतो यामध्ये, आपल्यावरती आहे। अदरवाइज नुसते मूग, कोथिंबीर, जिरे, आलं, लसूण हे डोसे सुद्धा किंवा चीला, हिरडं, घावणं जे काही म्हणतो आपण ते सुद्धा खूप छान होतं। जस्ट सॉस किंवा लोणच्या सोबत तुम्ही खाऊ शकता। तर इथे मी आधी ही डाळ घेतली आहे वाटण्यासाठी। त्याच्यात 2 मिरच्या घातल्यात मी, जिरे घालते आणि मीठ घालते। हे सगळं एकत्र वाटायचं आहे। तसंच इथे कोथिंबीरही आपण इथे घालणार आहोत आणि हे सगळं एकसारखं छान वाटून घेऊया। पहा, डाळ छान भिजली होती, त्याच्यामुळे अजिबात पाणी न घालता हे असं छान वाटलं गेलं आहे। मी अजून थोडंसं अगदी 2 चमचे पाणी घालून हे परत जरा सरसरीत वाटून घेते। इतकंच पाणी घालायचं आपल्याला। हे छान असं वाटलं गेलंय। आता मी हे सगळं इकडे ट्रान्सफर करून घेते या बोलून। असं घट्ट बॅटर आहे हे। आता या भांड्यात जेवढं लागेल तेवढं पाणी मी याच्यात घालते थोडंसं, म्हणजे असं हे बॅटर तयार होईल आपलं। आता हे मिश्रण वाटलेलं आहे, याच्यामध्ये आपण आलं लसूण घालूया आणि बाइंडिंगसाठी मी थोडंसं बेसन याच्यात घालते। अगदी 2 टेबलस्पून तुम्ही म्हणू शकता, इतकंच बेसन किंवा 1 चमचा मोठा असं। आता एकतर याच्यातच आपण या सगळ्या भाज्या घालून करू शकतो किंवा वर्ण हव्या असतील तर तसंही आपल्याला करता येईल। आता याच्यात घालूया कांदा बारीक चिरलेला, टोमॅटो, बेसनमुळे याला छान बाइंडिंग येईल आणि मूगलेट आपले मस्त तयार होतील। टोमॅटो ऑमलेट, कांद्याची पात घातली आहे मी इथे, बारीक चिरलेला हा कोबी आहे आणि ही ढोबळी मिरची बारीक चिरलेली। म्हणजे ह्याच्यातून काय भाज्या पण सगळ्या जातील, प्लस डाळ आहेच आपल्याला, म्हणजे अतिशय हेल्दी असं हे ब्रेकफास्टला ऑप्शन आहे। आवडत असेल तर मुलांना देण्यासाठी तुम्ही वरनं ह्याच्यावरती चीजही श्रेड करून देऊ शकता। असं थिक झालेलं आहे हे छान। ह्याच्यात थोडीशी हळद घालते मी आणि जराशी हिंग, तेल पसरून घेऊ आपण। हेल्दी पण टेस्टी असा हा छान ऑप्शन आहे। झालंय व्यवस्थित एका साईडने। बघू शकता तुम्ही, हे आता आपण फ्लिप करून घेऊ। अगदी थोडंसं तेल हवं असेल तर लावू शकतो, नाहीतर ऑप्शनल आहे। असं इथे इझिली निघतं। असं हे मस्त हिरव्या मुगाचं धिरडं किंवा चीला रेडी आहे, रेडी टू सर्व।
दुसऱ्या साईडने पण छान शेकून घ्यायचं आहे. भाज्या सगळ्या बारीक चिरल्यामुळे व्यवस्थित त्या रेडी होतात. एवढ्या शेकण्यामध्येच शिजतात. सॉस बरोबर किंवा चटणी बरोबर कुठलाही आपण हे एन्जॉय करू शकतो. तर हे दुसरं पण रेडी आहे, ते मी घालून घेते.